गाईज, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गणपतीच्या नंतर माहिती आहे तुम्हाला काय असते. दुर्गामाता असते, नवरात्री असतात आपल्या. आणि आता चाललो आहे आम्ही दुर्गामाता आणायला. गाडी आलेली आहे तिथे पुढे आपली, तिथं जायला लागेल चालत. आणि आपल्या मंडप आहे बघा, असा मंडप आहे आणि आपलं मंदिर आहे. आता आपण इथून निघत आहे, भेटूया पुढे. आता घरातून निघलेलो आहे आपण डायरेक्ट दुर्गामाता आणायला. इथं सगळी उभी आहेत आणि तो टेम्पो आलेला आहे आपल्या तिकडे. टेम्पो आहे आणि आमचा काका ड्रायव्हर आहे. निघूया आता इथून आपण. आता आपण इथून निघालेलो आहे डायरेक्ट. ती सगळी इथं उभी आहे, हायवेचा रस्ता चालू आहे आणि इथं बसले. आणि ड्रायव्हर सुद्धा आमचा चालू आलेला आहे इकडं. तो बसलेला आहे आमचा शेट इथं ड्रायव्हर. आता आम्ही निघत आहे डायरेक्ट भिंगारीला जायचं आहे आपल्याला घ्यायला. आता कोण कोण आहेत मध्ये साठा. आता आपण भिंगारीला पोचलेलो आहे. ड्रायव्हर होता आपला आणि आपली गाडी आहे. आणि इथं आपली दुर्गामाता आहे साईडला ठेवलेली आपली. आता मोरपंख लावायचे आहे. ते मोरपंख कुठे ठेवले? मोरपंख आतमध्ये ठेवलेले आहेत. दुर्गामातेचं काम चाललेलं आहे इथं. मोरपंख लावतोय आता. थोडंसं काम बाकी होतं आपला. ही अशी आपली चलो जय माता दी. आता आपण इथून निघत आहे डायरेक्ट घरी. मंदिरात डायरेक्ट भेटतो. टेम्पो पण मागे घ्यायचं चाललेलं आहे आता यांचा. आणि इथं आपल्या बसलेलं
भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.